दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरामध्ये दहीहंडी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील जागेवर साजरी करण्यावरून राष्ट्रवादी आणि सत्ताधारी भाजपमध्ये आज दिवसभर तुतुमेमे चालू होती। त्या जागेवर दहीहंडी साजरी करण्यासाठी आज उशिरापर्यंत दोन्ही पक्षांकडून राजकीय वादंग सुरू असल्याने शहरात दहीहंडीला राजकीय प्रतिष्ठेचे स्वरूप निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत। कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील जागेवर दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक दहीहंडी उत्सवाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे। दोन्ही आयोजकांच्या वतीने नगरपालिकेकडे परवानगीसाठी एकाच जागेचे अर्ज दाखल केले, त्यावर नगरपालिकेने बीजेपीच्या अर्जास परवानगी दिली आहे। परंतु राष्ट्रवादीचा अर्ज अगोदर आला असतानाही नगरपालिकेने परवानगी नाकारल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षाची दहीहंडी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरच साजरी करणार अशी भूमिका घेत त्या ठिकाणी स्टेज टाकण्याचे काम चालू केले। शेजारीच संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनीही स्टेजचे काम चालू केलेले होते। यावेळी स्टेज टाकण्यावरून त्यांच्यामध्ये शाब्दिक तुतुमेमे झाले असता त्या ठिकाणी पोलिसांनी आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सामंजस्याची भूमिका घेऊन 30 फूट अंतरावर त्यांची दहीहंडी साजरी करण्यास विनंती केली असता त्यांनी ती मान्य केली। परंतु त्यानंतर संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने विजयाच्या घोषणा दिल्यानंतर राष्ट्रवादीने लागलीच आपला निर्णय मागे घेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरच दहीहंडी साजरी करणार अशी भूमिका घेतली आणि परवानगी देताना आवक-जावक रजिस्टरला 2 अर्ज एकाच नंबरवर नोंद करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली आहे। आज दुपारी 4 वाजेपर्यंत या वादावर पडदा पडण्यास तयार नव्हता। या दोघांच्या वादात मनसेनेही उडी घेत मनसेच्या वतीने 20 फूट पुढे सिद्धाई हॉटेलसमोर नगरपालिकेला परवानगी मागितल्याने नगरपालिकेचा आणखीनच पेच वाढला होता। कोपरगाव शहरात छत्रपती चौकापासून ते बस स्टँड एवढ्याशा जागेत संजीवनी युवा प्रतिष्ठान, राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेस आय कमिटी, युवासेना, शिवसेना आदी दहीहंड्या असणार आहेत। नगरपालिका प्रशासनाने दहीहंडीच्या परवानग्या देताना योग्य ती काळजी न घेतल्यामुळे या ठिकाणी बघणाऱ्यांची मोठी गर्दी होणार असून काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे। नगरपालिका प्रशासन आवक-जावक रजिस्टरला चुकीच्या नोंदी करणाऱ्यांवर कारवाई करणार का? पाहिजे त्या जागेची परवानगी न मिळालेले राष्ट्रवादी पक्षाकडून त्याच ठिकाणी विनापरवाना उत्सव साजरा करणार की सामंजस्याची भूमिका घेत 30 फूट थोडी पुढे साजरी करणार? शहराची कायदा सुव्यवस्था बिघडत असल्याचे पाहून पालिका प्रशासन परवानग्या रद्द करणार का? मनसेची यात काय भूमिका राहणार? या दहीहंडीच्या जागेच्या मुद्द्यावरून असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून शहरामध्ये सर्वत्र राजकीय दहीहंडीची चर्चा सुरू होती। सी 24 ताससाठी योगेश डोके, कोपरगाव।